त्यात राहून राहून मी मराठी देखील चांगली बोलू शकतो, तो हिंदीचा प्रयत्न नक्कीच करतोय. पण इथे आता येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 59 धावांची गरज आहे. सलामीची जोडी चिंचोली गोहे संघाची मैदानामध्ये पाहायला मिळतीये. संदेश पाटील आणि त्याच्या बरोबरीने आकाश पाटील. पाटलांचा बोलबाला या मॅच मध्ये राहणार का? या मैदानावरती या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. अशक्य शक्य क्रिकेटमध्ये बराच वेळा होताना आपण पाहिलंय. पण या मॅच मध्ये आता मयुरेश भोड एक अष्टपैलू दर्जाचा खेळाडू गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आला. P1 चं षटक असेल आणि या षटकामध्ये एक काउ कॉर्नरच्या रिजन मध्ये आणि एक एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. चला पंच, आपण मॅचला सुरुवात करा. आउट झाला 3 बॉल 7 करून. माझे साथी गुणलेखक हरेश पिंगळे, मॅन फ्रॉम घोडवली, ज्यांनी स्वतःला घडवलंय. गोलंदाज मयुरेश तयार. स्ट्राइक एंड वरती आकाश पाटील. 18 चेंडू 59 धावांची गरज. पहिला चेंडू आसमानी सफर. चेंडू सीमारेषा पार. मिळतील धावा 4. जब मिलेंगे रन 4 तो जरूर होगा बेड़ा पार. तू ठोक डीजे मेरे यार. चेंडू जरासा इकडनं तिकडे गेला तरी चेंडूला 10 वेळा पाहिलं जातं. हा क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये कधी काय घडेल कधी काय बिघडेल सांगणं कठीण आहे. या पर्व दुसऱ्यामध्ये तुम्ही अतिशय सुंदर तयारी केली आहे, पण पर्व तिसऱ्याची तयारी मात्र इथून सुरू झाली आहे. आता सायकल आहे, नंतर बाईक येईल. आठ धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 59 धावांचा पाठलाग केला जातोय. लागोपाठचा तिसरा मारण्याची संधी आहे. इथे चेंडू गरंगळत जातोय सीमारेषेच्या पलीकडे आणि आता मात्र आकाश पाटील AK-47 सारखा डुडू 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 डू मारतोय हा तिसरा चौकार. ठोक डीजे. दोन हात वरती करून तसं सांगतात हा आलाय षटकार. ठोक डीजे मेरे यार.
खूप महत्वाची आहे. मयुरेश भोड लिलया अतिशय सुंदर फलंदाजी त्याने केली, पण त्याच्यावरती आता गोलंदाजी करताना दडपण आलंय. आकाश पाटीलनं मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. चांगला चेंडू, खडे स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न, यावेळेस चप्पल होऊन खेळले नाही आणि इथे चेंडूला केलंय मिस. निर्धाव चेंडूची होती सांगता. कमबॅक केलंय गोलंदाज मयुरेश भोडनं निर्धाव चेंडूचा मारा करून. इथे मात्र कंप्लीट झाले ते 5 चेंडू आणि धावा लागला स्कोर कार्ड वरती 18. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल P1च्या या षटकातील आणि शेवटच्या चेंडूच्या सामोरे जाईल फलंदाज आकाश पाटील. लांब लचक रनअप पाहायला मिळतोय मयुरेश भोडचा, मिश्रित गोलंदाजी करण्यामध्ये माहीर असलेला गोलंदाज. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, थोडस तांत्रिक अडचणी पाहायला मिळाल्या यावेळेस, पण या अडचणींवरती मात केलंय ते क्षेत्ररक्षकानं आणि धावा वाचवल्यात त्या जवळजवळ मी तर म्हणेल आपल्या संघासाठी 2. आणि या 2 धावांच्या मदतीने आता स्कोर कार्ड वरती पहिलं षटक समाप्त झालं. स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात, सरासरी राखली गेली, 20 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. आता घेणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 39 धावांची गरज. येणारे 12 चेंडू 39 धावा या मैदानामध्ये रोखल्या जाऊ शकतात. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 39 धावा केल्या जाऊ शकतात. या जरतरच्या लढाईमध्ये एकीकडे जय हनुमान चिंचोली गोहे तर दुसरीकडे आई गावदेवी खरसुंडी. दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेल्या या 2 टीम आमने सामने भिडताना पाहायला मिळत आहेत. 6 चेंडू आकाश पाटीलचे आपण खेळताना पाहिले. आता 6 चेंडू संदेश पाटील खेळणार का? या 6 चेंडूचा मारा करण्यासाठी गोलंदाजी मार्ग वरती आलाय गोलंदाज वेल एक्सपिरियन्स. रायगड प्रीमियर लीग, खालापूर प्रीमियर लीग, लेदर क्रिकेट देखील चांगल्या पद्धतीने खेळतो असा गोलंदाज नरेश धानरूट, मॅन फ्रॉम खरसुंडी. डाव्याचा बॅटर स्ट्राइक एंड वरती आहे. या देखील ओव्हर मध्ये किमान 20 धावा शोधाव्या लागतील. हाणामारीचं षटक येतंय का निर्णायक षटक येतंय. ही जोडी जी मैदानामध्ये आता अडचण निर्माण करतेय आई गावदेवी खरसुंडी संघासाठी, ती अडचण दूर केली जाईल का या षटकामध्ये हे पाहण्यासाठी थेट मैदानामध्ये जाऊया. पंचांच्या उजव्या बाजूनं गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज नरेश तयार. नरेशचा हा चेंडू यावेळेस आशाभूत नजरेनं चेंडूकडे संदेश पाहत राहिला. पाहता पाहता तो प्रेमात पडला. पण या खेळामध्ये प्रेमात पडणं हे कठीण जाऊ शकतं. इथे तुम्हाला समोरच्या संघावरती राग संघर्षमय पद्धतीनं करावा लागतो. वेग आणि वेग 120च्या स्पीडनं मात्र या चेंडूला आपण पाहू शकतो. पर आवर्सच्या माध्यमातून या चेंडूला फेकला जातोय तो मात्र नरेश धानरूट मात्र आता नरेश ठोंबरेची आठवण करून देतोय. लोअर फुलटा चेंडू होता, बॅट वरती पुरेसा आला नाही, पण या चेंडूवरती मिळेल ती 1 धाव आणि आता आकाश पाटीलला स्ट्राइक दिली जाते. आकाश पाटीलला मात्र पहिल्या षटकामध्ये 20 धावा जमा करण्याचं काम केलं. या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ झाला, 1 धाव खर्च झाली आणि टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 21. पाटला मात्र केला जातोय 59 धावांचा. डावा आणि उजवं कॉम्बिनेशन मैदानामध्ये जेव्हा जेव्हा डावा आणि उजवं कॉम्बिनेशन मैदानामध्ये असताना सर तेव्हा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला सातत्यानं क्षेत्ररक्षण हलवावं लागतं. थोडंसं डोकेदुखी गोलंदाजा वरती देखील पाहायला मिळतीये. त्याला देखील सातत्यानं चेंडूचा टप्पा इकडून तिकडे बदलावा लागतो. बदल
हा निसर्गाचा एक भाग आहे, पण इथे बदलला गेला खेळ. जसा आकाश पाटील स्ट्राइक एंड वरती आला आणि त्यानं आकाशाला गवसणी घालणारा उंच फटका खेळलाय. वाघाची धाड फोडलाय पहाड आणि यावेळी चेंडू पुन्हा एकदा मारलाय आर पार. मिळतील धाबा 6. इट्स अ षटकार. 8 चेंडू आणि आता 32 धावांची गरज. म्हणजे या 2 चेंडू मध्ये एक मोठा फटका या मॅच मध्ये पुन्हा एकदा चिंचोली गोहे संघाला सुस्थितीमध्ये आणण्याचं काम करू शकतो. पण इथे चेंडू बराच वेळ हवेमध्ये झेल सुटलाय, तोही आकाश पाटीलचा. पण आकाश पाटील धाव घेताना थोडासा लेट पाहायला मिळाला, पण थेट इथे एक धाव मात्र मिळेल. कलेक्शन थोडस चुकीचं होतं. झेल सुटलाय. थंडीचं वातावरण वाढल्यामुळे असे परिणाम होऊ शकतात मैदानामध्ये. हा क्रिकेटचा खेळ. या खेळामध्ये कधी काय घडेल आणि कधी काय बिघडेल सांगणं कठीण आहे. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ आहे. प्रवीण दुगाडे सर नेहमी म्हणतात एक ऐसा क्रिकेट जो पल भर में रंग बदलता है. संदेश पाटील यावेळेस दांडी गुल झाली. नरेश धांद्रुटनं डाव्या हाताच्या एक हार्ड हिटर फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला आणि संधी आता असेल डीजे ऑपरेटर करे. येणारे आता शेवटचे 6 चेंडून विजयासाठी 31 धावांची गरज. म्हणजे 5 मोठे फटके मारावे लागतील. नेक्स्ट बॉलर कुणाल गोलंदाजी मार्क वरती आलाय. पंचांच्या डाव्या बाजूने तो गोलंदाजी करतोय. स्ट्राइक एंड वरती आकाश पाटील. आकाश पाटीलला मात्र या चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडूनं लाईन भटकली. चेंडू दिशाहीन पाहायला मिळाला. पंचांनी पनिशमेंट दिली. स्वेर चेंडूचा इशारा. आता मात्र ट्विस्ट आलाय. शेवटचे 6 चेंडू आणि 30 धावांची गरज असेल. शेवटच्या 6 चेंडू मध्ये 30 धावा कराव्या लागतील. जय हनुमान चिंचोली गोहे संघाला. आकाश पाटीलला पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलं आणि हा चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा. 6 धावा. षटकार लेट आला पण थेट 6 धावांसाठी पाहायला मिळाला. वैभव पाटील यावेळेस थोडेसे विश्रांती करताना आयोजकातील एक मोठा हिस्सा जयजी पाटील, कुणालजी पिंगळे, सूरजजी ढोंबरे, निखिलजी देशमुख आणि प्रसाद देशमुख या सगळ्यांनी अतिशय सुंदरतेने ही सजावट आणि स्पर्धा भरवण्याचं काम मात्र पर्व दुसऱ्या वर्षामध्ये पदार्पण करणारा हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. याच्या कठीण परिश्रमामुळे या स्पर्धेला आता एक नवीन चैतन्य आणि नवीन ऊर्जा दुसऱ्या रात्रीमध्ये पाहायला मिळते. आयोजक मात्र थोडेसे आता सुटकेचा श्वास घेताना. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू आरपार. षटकार.
होऊन दाखव तू धडाकेबाज. शेवटचे 4 आणि करायच्या 17 धावा. शेवटचे 4 चेंडू 17 धावा. इथे हा चेंडू मात्र विचार करण्यास भाग पाडतोय. करसुंडी संघाचे पाठीराखे सांगतात अचूक टप्प्यावरती गोलंदाजी कर गोलंदाजाला, आणि दुसरीकडे चिंचोली गोहे संघाचे पाठीराखे सांगतात एक मोठा फटका मार. आकाश पाटील पुन्हा एकदा प्रयत्न करतोय, पण यावेळेस शोल्डर डाऊन झालेत. खांद्यांची दिशा मात्र खालच्या दिशेने पाहायला मिळतीये. 1 या धावेने स्कोर कार्डची वाढ होते. टोटल 43. शेवटचे 2 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. पंचांच्या उजव्या बाजूने आता गोलंदाजी करतोय. निर्णायक क्षणी त्यांनी 2 चेंडू मात्र सुरेख फेकलेत, सुरेख हाताळलेत. जोरदार प्रयत्न मात्र इथे फलंदाजाचा राहिला. सिंगल घेतली जाते. आता मात्र मॅच मध्ये पूर्णपणे पकड जकड निर्माण केली आहे ती आई गावदेवी खरसुंडी संघानं. खरसुंडी नावामध्ये बरंच काय आहे हे मात्र या मॅच मध्ये सिद्ध झालं. वीरेश्वर संघाच्या सगळ्या खेळाडूंना विनंती असेल स्टेजच्या समोर तुम्हाला यायचंय. आजच्या रात्रीची शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि शेवटची मॅच असेल आई गावदेवी खरसुंडी संघाच्या विरोधात वीरेश्वर वरची खोपोली या संघाची. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच मनीष. 9 चेंडू 32 धावांचं योगदान देणारा मनीष बारसकर ठरलाय या मॅचचा हिरो, या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. चला आपण यावं. कुणाल पिंगळे नेक्स्ट मॅचचा टॉस त्यांच्या शुभ हस्ते करतील. वीरेश्वर वरची खोपोलीच्या विरोधात आई गावदेवी खरसुंडी. आणि शेवटच्या मॅच साठी मी आमंत्रित करेल आमचे गुरुवर्य प्रवीणजी धुगाडे सरांना, ज्यांनी अतिशय सुंदर समालोचन केलं. थोडीशी विश्रांती मात्र त्यांनी घेतली आणि पुन्हा एकदा आता ताव देण्यासाठी ते मायक्रोफोन वरती जोडले जातील. पण तोपर्यंत घेऊया आपण छोटीशी विश्रांती, ऐकूया एक सुमधुर संगीत.